तर वार्षिक पद्धतीप्रमाणे तुम्ही ह्या फेस्टिवलाक भागीदार जाता आणि तुमचो स्वताचो एक ब्रँड आसा जाल्यार अशे इव्हेंटांनी तुमकां कितें दिसता की गोंयची जे पारंपारीक हें आसा कितको वाव मेळटा हेका? आज एक गोष्ट बरें दिसता म्हाका हांव दिस थर्ड कॅच फेस्टिवल आणि सबन लीड घेतला मिसेस दिव्या आणि आय जेन्युइनली अप्रिशिएट द फॅक्ट की येदो व्हडलो प्रोग्राम ते ऑर्गनायज करतात. One of the oldest processor of cashew nut in Goa and I'm one of the oldest in 1935 भितर आम्ही फर्स्ट एक्सपोर्ट केले माझ्या आजन लेवलचे एक्सपोर्ट केले. I'm very happy that this festival has taken up. Goa's brand is famous worldwide and it is being taken to the next level. And we all must congratulate Divya Rani for doing whatever she is doing. And I wish her all the best. दरवर्षी प्रोग्राम करून. सर इंटरनॅशनल पातळीचेर जर पळयत जाल्यार हितून बिझनेस वायज कमर्शियल वायज म्हणा जाल्यार बूस्ट मेळटा अशा इव्हेंटांनी? डेफिनेटली मेळटा न्ही. गोंयचो कॅश्यू इज मेड फेमस वर्ल्ड ओवर आणि हाज्यामुळेच लोक तुमकां गोवन कॅश्यू खातीर स्पेशली येतात आणि यू गेट अ स्पेशल रेट. ओके. लास्ट इयरा पेक्षा हे वर्सा बरो उत्सव आज हे इव्हेंटान आमकां दिसता. हे तरेचो हे फाटी कितें अशें डिफरन्स हे उत्सवान दिसता? तुम्ही सगळे जाणा की हे एप्रिला भितर धरपा आशिल्ले, आता ते जरा फुडें गेले. तर त्याच्या नंतर अनफॉर्च्युनेटली हे वॉर हाज्या खातीर आनी फुडें हाडले. आता हो प्रोग्राम जाता पण दर म्हाका दिसता दर एप्रिला भितर दीस शुड बी ऑर्गनायज. ओके सर, एक कॅल्क्युलेशन स्टॅटिस्टिक्स जर पळयत म्हाका दिसता तुमी भरपूर जाणकार आसा आणि तुमकां हेची नॉलेज आसा. ह्या वर्सा काजू थोडे म्हणटा पीक कमी लागल्या, थोड्या भागांनी म्हणटा पीक चड लागल्या. कितें पावस बी सुद्दां हॉट आयला, जरा थोडं पीक वयर सकयल जाला, जायला. थँक्यू.